22 फेब्रुवारी पासून 2 मार्च पर्यंत लातूर येथे महाराष्ट्रातही आतापर्यंत झालेला नाही असा दिव्य आणि भव्य अशा प्रकारचा सोहळा आम्ही सर्व लातूर जिल्हा वासीय तो सोहळा साजरा करतोय। तारीख लक्षात ठेवा, 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या वेळेमध्ये लातूर जवळ एक खडगाव म्हणून लातूरमध्ये जायते खडगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी 400 एकर जमीनवर आता मंडपाचं आतापासूनच काम चालू आहे, जिथं देहूवरून तुकोबाऱ्यांच्या पादुका येणार आहेत, आळंदीवरून ज्ञानोबाऱ्यांच्या पादुका येणार आहेत, गंगाखेडवरून पंढरपुरावरून जनाबाईच्या पादुका येणार आहेत, नामदेवरायांच्या पादुका येणार आहेत, निळोबाऱ्या सगळ्या संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने लातूरमध्ये येणार आहेत। कारण सध्याचं वर्ष फार महत्त्वाचं आहे। तुकोबाऱ्यांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तुकोबाऱ्यांचा चालू आहे। ज्ञानोबारायांना जन्म घेऊन 750 वर्ष झाले, तोही 16 म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष माऊलींचं आहे। त्यानंतर 675 वर्ष नामदेव महाराजांना समाधी घेऊन झाले, 675 वर्ष जनाबाईला समाधी घेऊन झालेले आहेत, 400 वर्ष कबीर महाराजांना जन्म घेऊन झालेले आहेत। मग अशा प्रकारे अनेक योगायोगाचं हे वर्ष असल्यामुळं लातूर येथे खूप मोठा दिव्य आणि भव्य अशा प्रकारचा सोहळा आदरणीय परमपूजनीय वंदनीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज कदम अर्थातच छोटी माऊली यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व लातूरवासीय त्या ठिकाणी सप्त्याचं नियोजन केलेलं आहे। तिथं 21 तारखेला खूप मोठी दिंडी निघणार आहे, 1-2 लाख लोक दिंडीमध्ये असणार आहेत। 375 तुकाराम नावाचे लोक त्या ठिकाणी आहेत, 675 वर्ष नामदेव नावाचे आहेत, 750 लोक ज्ञानेश्वर नावाचे माऊली नावाचे लोक आहेत, जनाबाई नावाचे। इकडे कोणी असेल तर नाव कळवा, तुमची तिकडं खूप मोठे सन्मानानं तुमची पूजा त्या ठिकाणी होणार आहे। तेव्हा अशा खूप मोठ्या योगाला तुम्ही मुकू नका। तिथं आल्यावर तुमची राहण्याची, तुमची खाण्याची, तुमची पिण्याची म्हणजे पाणीचा आता वेगळा अर्थ काढसाल, पाण्याची व्यवस्था करू, त्या ठिकाणी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल अशी सर्वांच्या चरणी मी विनंती करून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो।